तर मुलांनो, आज आपण शेतीपूरक व्यवसाय हा धडा बघणार आहे. तर तुम्हाला या चित्रात काय दिसतंय? तर या चित्रामध्ये एक पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि एक आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. तर पारंपरिक पद्धतीमध्ये काय आहे? तर एक आदिमानव आहे. तो कोयत्याच्या साहाय्याने किंवा विळाच्या साहाय्याने गवत कापतोय. तसेच एक माणूस आहे जो नांगरणी करतोय बैलाने आणि दुसरं आहे ते म्हणजेच आपल्या घराच्या इथे कोंबड्या तसेच खुरवडा आणि त्यानंतर तुषार सिंचन अशी पारंपरिक पद्धतीची शेती केली जाते हे एका चित्रामध्ये दाखवले. तसेच दुसऱ्या साईडचा त्याचा दुसरा भाग केलाय. त्यामध्ये ट्रॅक्टर आहे. तसेच कोंबड्यांसाठी कुक्कुटपालन केलेलं आहे. ही आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. कारण कारण या चित्रामध्येच काय दाखवले तर घराजवळ नांगरांचा फाळ दाखवलेला आहे. तसेच त्यावरून शेतकऱ्याचे घर आहे हे आपल्याला कळले आहे. त्यामध्ये शेतकरी काय करतो तर शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या असं म्हणजे तिथं पाळलेलं आहे. कारण यातून काय होतं आपल्याला तर यातून आपल्याला उत्पन्न मिळते. यातून आपल्याला काय होते? उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसायासाठी कुक्कुटपालन, मत्स्यपालन तसेच अ, गाई, गुरे पालन अशा वेगवेगळ्या व्यवसायांचे पालन केलेले आहे. कारण आपल्याला शेती करणे हेच नुसते परवडत नसून तर त्यासाठी आपल्याला पूरक व्यवसायाची गरज असते. कारण कारण शेतीपूरक व्यवसायाची गरज असते. तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय? तर शेतकऱ्यांना शेत शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीत म्हणजेच शेती संबंधित असलेले पण मुख्य शेती व्यतिरिक्त चालणारे व्यवसाय म्हणजेच शेतातून मिळालेल्या उत्पादनांचा वापर करून जास्त उत्पन्न मिळवण्याचे काम. कारण शेतीपूरक व्यवसायाची का गरज आहे? कारण शेतीपूरक व्यवसाय ही आर्थिक सुरक्षा देतात. आर्थिक सुरक्षा म्हणजे काय? तर ज्या वेळेस आपण एखादं उत्पन्न शेतीत घेतो आणि जर ते दुष्काळ किंवा वेगळ्या कारणांमुळे किंवा एखादी रोगराई आली तर ते पीक येत नाही. त्यामुळे काय होते तर त्यामुळे ते पीक जळते किंवा त्याचं आपल्याला उत्पन्न भेटत नाही. त्यामुळे शेतीपूरक ज्यावेळेस आपण शेतीबरोबर जर पूरक व्यवसाय केला जसे की कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, रेशीम उद्योग असेल, जर आपण हे व्यवसाय केले तर आपल्याला आर्थिक सुरक्षा म्हणजे जर हे उत्पन्न गेलं तर ह्या दुसरे उत्पन्न म्हणजे उत्पन्नापासून आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते. त्यानंतर काय होते कारण केवळ जर आपण शेतीवरच अवलंबून राहिलो तर काय होते शेतीवरच अवलंबून राहिले तर आपल्याला फक्त एक साइडच उत्पन्न मिळते म्हणजेच आपल्याला ज्या अतिरिक्त उत्पन्नाची जेव्हा गरज असते त्यावेळेस ते उत्पन्न आपल्याला फक्त शेतीवरच राहून मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर संकटाच्या वेळी उत्पन्नाचा आधार मिळतो. म्हणजे जसं की मी आता सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस आपल्याला म्हणजे पाऊस जास्त होतो किंवा दुसरं वेगळं काही कारण असेल, तर त्यामुळे काय होतं, शेतकऱ्याला आर्थिक संकट निर्माण होतात. त्यामुळे शेतकरी काय करतो, शेतीपूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसायाबरोबरच पूरक व्यवसायाचंही उत्पन्न घेतो. बरं ठीक आहे. आपल्याला आजच्या काळामध्ये शेतीपूरक व्यवसायाची गरज आहे का? तर हो, आहे. कारण पावसावर अवलंबित्व. म्हणजेच काय झालं, आता तुम्ही पाहिलं यावर्षी किती मोठा म्हणजेच बीडकडच्या साईडला किती मोठा पाऊस झाला होता. त्यावेळेस तिकडं महापूर आला होता. त्याच्यामुळे म्हणजेच महापूर आल्यामुळे शेतीवरील सगळे म्हणजे शेतजमीन सगळी वाहून गेली होती. तसेच अनेक त्यांच्या तिकडचं वाहून गेलं होतं. परंतु तरीही त्यासाठी आपल्याला काय पावसावरच अवलंबून न राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय खूप गरजेचा आहे. त्यासाठी गाई-गुरे पालन तसेच कुक्कुटपालन यासाठी करणे खूप गरजेचं असते. त्यानंतर
उत्पन्न अनिश्चिती असते. म्हणजे जर आपण शेतीवर नुसतं अवलंबून राहिलो, तर आपल्या उत्पन्नाला अनिश्चिती मिळते. त्यामुळे त्यासाठी पूरक व्यवसायाची गरज आहे. महागाईत वाढ म्हणजेच आजकाल पाहतो महागाईत खूप वाढ झालेली आहे. त्यामुळे फक्त शेतीवरच आपल्याला आपलं आर्थिक जीवन भागवता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला पूरक व्यवसायाची गरज आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय हा खूप गरजेचा आहे. तर शेतीपूरक व्यवसायाचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आपण बघू, दुग्ध व्यवसाय. दुग्ध बरं ठीक आहे. त्यातला आपण दुग्ध व्यवसाय हा प्रकार बघू. कारण पशुपालन केल्यामुळे काय होते, तर त्यापासून विविध उत्पादने मिळतात. तसेच आपल्याला गाई, बैल, म्हैस असे जनावरांचे जर आपण पालन केले, तर आपल्याला शेतीच्या कामासाठी पण वापरता येतात. तसेच त्यापासून दूध मिळते, दही, ताक त्यानंतर आपले रोजचे उत्पन्न म्हणजेच आपल्या रोजच्या जीवनावश्यक गरजाही भागवता येतात. तर हा व्यवसाय काय आहे, तर हा मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग आहे. त्यानंतर तो आधुनिक व्यापाराचाही आहे. म्हणजेच आपल्या भारतात या व्यवसायाचे स्वरूप खूप बदललेलं आहे. कारण शेळी, मेंढी या शेळी, मेंढी हे सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. जर आपण शेती व्यवसायाबरोबरच गुरे पालन केले किंवा शेळी पालन केले, तर आपल्याला त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला दूध मिळते आणि त्या दुधापासून आपण दही बनवू शकतो, ताक बनवू शकतो, तूप बनवू शकतो. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर ना आपला दुसरा प्रकार आहे. त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच काय आहे कुक्कुटपालन. बरं ठीक आहे. कुक्कुटपालन म्हणजे काय? तर कृषी व्यवसायात म्हणजेच आता सर्वत्रच कुक्कुटपालन केलं जातं कारण पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणात आढळते. पसरदारी व शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात. भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो. कारण या व्यवसायाला शहरातून आयाती बाजारपेठ उपलब्ध होते. काही भागात समेस पालन, एमोस पालन व वराह पालन हे व्यवसाय देखील केले जातात. कारण जर आपण आपल्या शेतीबरोबरच कुक्कुटपालन केलं, तर त्यापासून आपल्याला अंडी तसेच मांस हे भेटतं. कारण हे कुक्कुटपालन हे कमी जागेत व्यवसाय करणारे आहे आणि हे कुक्कुटपालन एक व्यक्ती सुद्धा करू शकतो. त्यामुळे आपल्याला शेतीबरोबरच पूरक व्यवसायाची म्हणजेच कुक्कुटपालनाचीही खूप गरज असते. त्यानंतरनं शेळी व मेंढी पालन. तर शेळी व मेंढी पालन आपण पाहतो की काही ठिकाणी कोरडवाहू भाग आहे. आणि त्यामुळे काय होतं तिथं पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे तिथल्या लोकांना आपले आर्थिक उत्पन्न कमी भेटतं. कारण त्या ठिकाणी पाऊस हा खूप कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे तिथल्या माणसांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवता म्हणजे कमी प्रमाणात भागवता येतात. त्यांना अतिरिक्त उत्पन्न भेटत नाही. त्यामुळे तेथील लोक काय करतात, तर जास्त प्रमाणात शेळी व मेंढी पालन करतात. तर शेळी व मेंढी पालन याचेही उत्पन्न खूप जास्त प्रमाणात भेटते आणि त्यामुळे कोरडवाहू म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी शेळी पालन हे जास्त प्रमाणात केले जाते. कारण शेळी पालनामुळे काय होतं बघा, जर आपल्याला एखाद्या वेळेस अडचण आली, तर आपण तो अडचणीच्या वेळेस मदत करणारा हा पूरक व्यवसाय आहे. त्यामुळे तेथील शेतकरी शेतीबरोबरच शेळी व मेंढी पालन हे मोठ्या प्रमाणात करतात. त्यापासून त्यांना काय होते, मांस भेटते, दूध तसेच लोकर अशा विविध गोष्टी त्यांना या शेळी पालनातून मिळतात. त्यानंतरनं रेशीम उद्योग आहे. तर रेशीम उद्योग काय?
तर रेशीमच्या किड्यांपासून काय होते, तर कोशांपासून रेशीम धागे मिळवले जातात. तसेच हे धागे काय असतात, अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यांपासून मुलायम रेषे वस्त्र निर्मिती करता येते. कोशापासून काय होते, तर धागा निर्मिती होते व धाग्यांपासून काय होते, वस्त्र निर्मिती होते. हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. यांचा समावेश म्हणजे कृषी क्षेत्रात या संज्ञेत केलेला नाही, तर तो पूरक व्यवसायांमध्ये केलेला आहे. तर शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जातात. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्यांचे मुख्य खाद्य आहे. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्ष तरी जिवंत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाढतो. जर आपण तुती लागवड किंवा तुम्हाला चित्रात दिसत आहे तो कापूस, त्याचं म्हणजे कसं हे केलं जातं, किडे कसे हे केले जातात हे तुम्हाला चित्रात दिसते. तर त्यामध्ये तुती लागवड केली तर त्याचा खर्च हा दरवर्षी म्हणजेच 15 वर्ष तरी काय होते, हे तुतीचे झाड जिवंत राहते. त्यामुळे म्हणजे सारखं नाही का शेतीसारखं 2 वर्षाला म्हणजे वर्षाला आपण काय करतो, ऊस घेतो, परत त्याची नांगरणी वगैरे करतो, तर हा खर्च अधिक वाढतो. परंतु जर त्याचबरोबर रेशीम उद्योग केला तर तो कमीत कमी 15 वर्ष तरी काय होतो, जिवंत राहतो. प्लस आपल्याला शेती व्यवसाय आणि प्लस पूरक व्यवसाय यातून काय होतं, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा फायदा होतो. म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही म्हणजे कोणत्याही याची झळ सोसावी लागत नाही. जरी एक उत्पन्न आपलं नापीक झालं तर आपल्याला पूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न भेटतं. त्यामुळे शेतकरी आपले रोजचं जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. त्यानंतर काय आहे, त्यानंतर मी ह्यामध्ये तुम्हाला दाखवलं नाही, पण रोपवाटिका व्यवसाय हाही एक आहे. रोपवाटिका व्यवसाय, तर रोपवाटिका व्यवसाय हा काय होतो, तर औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असतात. तसेच शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्षेत्रात देखील हे वाढत असते. जर आपण फुलांच्या किंवा रोपांची किंवा कलमांची किंवा कांद्याची बियाणांची अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करू शकतो, रोपवाटिका व्यवसाय करू शकतो. तर यातून काय मिळते, तर रोपवाटिका हा व्यवसाय काय आहे, तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. रोपवाटिका व्यवसायातून काय होते, आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. म्हणजेच तुम्ही शेती बरोबर रोपवाटिका व्यवसाय हा देखील करू शकता. त्यामध्येच तुम्ही काय फुलांचं करू शकता किंवा ऊस लागवड असेल, त्यांची रोप किंवा टोमॅटो वगैरे अशा कोणत्याही रोपांचं तुम्ही रोपवाटिका व्यवसाय चालू करू शकता. आणि त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना किंवा ज्या ठिकाणी कोरडवाहू भाग आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना किंवा त्या ठिकाणील लोकांना त्याचा फायदा होतो. त्यानंतर मत्स्यपालन आहे. मी तुम्हाला चित्रात दाखवलं नाही, तर मत्स्यपालन एक आहे. तर मत्स्य शेती काय आहे, तर शेततळी त्यासाठी तयार केले जातात आणि त्यात काय केलं जातं, पाणी साठवतात. मग तळ्यात काय म्हणजे मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी काय, तर गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो. तसेच मत्स्यांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीचे त्यांचे संगोपन केले जाते. म्हणजे काय कसं केलं जातं, तर खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात. जर जाळ्यात अनेक प्रकारचे मासे म्हणजे येतात, त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते. तसेच सर्वांनाच माशांसारखा भाव मिळत नाही, म्हणून विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास केली जाते. त्यातूनच काय होतो, मत्स्य शेतीचा विकास होतो. म्हणजेच त्यामध्ये कोणते मत्स्य असते, तर वाम, रहू, रावस, कोळंबी इत्यादी मत्स्य शेतीमध्ये उत्पादन घेतले जाते. जर आपण शेती बरोबर मत्स्यपालन केले तर त्याचाही शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न भेटते. त्यामुळे शेतकरी काय होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना
खूप आर्थिक मदत होते आणि तो आपला रोजचं जीवन चांगल्या प्रकारे भागवू शकतो. तसेच त्याच्यामध्ये मधमाशी पालन, मधमाशी पालन ही आहे. तर आपलं राहून गेलं होतं सांगायचं. तर मधमाशी पालन केल्यामुळे काय होते, तर आपल्याला मध आणि मेण यांसारखी उत्पादने मिळतात. बघा, आपण म्हणजे मध आपल्या आहारात चांगलं आहे. तसेच मेण पूर्वीच्या काळी, आता नाही, पण पूर्वीच्या काळी बायका काय करायच्या, मेण कपाळावरती लावायच्या आणि त्यावर कुंकू लावायच्या. त्यासाठी मधमाशी पालन म्हणजे मेण अनेक वेगळ्या कारणांसाठी वापरलं जातं. परंतु आधुनिक काळामध्ये मेणाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. त्यानंतर यामध्ये काय होतं, तर मध गोळा करण्यासाठी काय केलं जातं, मधमाशा फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात. त्यामुळे काय होतं, परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन वाढते. म्हणजेच आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने मधमाशी पालन हा व्यवसाय खूप महत्वपूर्ण मानला जातो. अशा प्रकारे अशा प्रकारे शेतीपूरक व्यवसायांचे फायदे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत. आपण जे वरील प्रकार पाहिलेले आहेत, म्हणजेच कुक्कुटपालन असेल, मधमाशी पालन असेल, मत्स्य पालन असेल, रोपवाटिका असेल, रोपवाटिका शेती असेल, तसेच शेळी, मेंढी पालन असे वेगवेगळे पूरक व्यवसाय आहेत. आणि या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे काय होते, उत्पन्न वाढते. म्हणजे त्यांना दोन्हीकडून म्हणजे शेतीतूनही आणि पूरक व्यवसायातूनही उत्पन्न भेटते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच त्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे काय होते, तर त्यांच्या जीवनमानात किंवा राहणीमानात सुधारणा होते आणि सुधारणा झाल्यामुळे लोक काय करतात, तर अतिरिक्त गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. जर उत्पन्न वाढलं तर लोकांचे राहणीमान वाढते आणि राहणीमान वाढले तर लोक काय करतात, अतिरिक्त गुंतवणूक करण्यासाठी तयार होतात. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर काय आहेत, बेरोजगारी कमी. म्हणजेच मुलांनो बघा, आज जर आपण पाहिलं तर कोरडवाहू म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो त्या भागामध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. जर त्या ठिकाणतील लोकांनी जर पूरक व्यवसाय म्हणजेच तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे जर कुक्कुटपालन किंवा शेळी पालन जर हे केले, म्हणजेच कमी शेतीमध्ये जर हे किंवा कमी शेती म्हणजे यासाठी काय होतं, कमी शेती लागते. जर यासाठी केलं तर जे लोक किंवा जे मुले बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना तर खूप महत्वाचे आहे. कारण ग्रामीण भागातील लोकांना शेती बरोबरच पूरक व्यवसाय केला तर त्यांचे आर्थिक उत्पन्न खूप वाढू शकते. कारण शहरात तर लोक असे व्यवसाय करू शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण ठिकाणी काय असते, जागा मोठी असते आणि त्यांना जमीनही जास्त असते किंवा कमी जमीन असेल तरीही हा व्यवसाय करू शकतात. कळलं का विद्यार्थ्यांनो तुम्हाला? तर शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय करणे हे आर्थिक काळाची खूप गरज आहे. तसेच काय होते, ग्रामीण विकासातील अ, शेतीपूरक व्यवसायाची काय भूमिका आहे, म्हणजे पूरक व्यवसायाची काय भूमिका आहे, तर त्यामुळे काय होतं, रोजगार निर्मिती वाढते, जीवनमानात सुधारणा होते, स्थलांतर कमी होते. म्हणजेच आपण बघा आता जर ग्रामीण भागातील मुलांना किंवा तेथील लोकांना जर रोजगार मिळत नसेल किंवा ते शिक्षित असेल, परंतु शिक्षित असूनही त्यांना जर रोजगार नाही मिळाला, तर त्या विद्यार्थ्यांनी जर रोपवाटिका असेल किंवा मत्स्यपालन असा जर स्वतःचा उद्योग केला, तर प्रत्येकाला रोजगार निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होईल आणि शहरात जाण्याचे स्थलांतर कमी होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. बरं ठीक आहे. मी तुम्हाला काही प्रश्न सांगते. तर शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय? येतंय का कोणाला? बरं ठीक आहे, असू दे. त्यानंतर कोणते 2 शेतीपूरक व्यवसाय सांगा आणि दुग्ध व्यवसायाचे फायदे लिहा.
हा स्वाध्याय तुम्ही घरी लिहून आणा. तसेच पूर्ण पाठाचा सारांश काय आहे, तर शेतीपूरक व्यवसाय जर शेतकऱ्याने केला तर त्याच्यामध्ये काय होते, आर्थिक स्थैर्य निर्माण होते आणि त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय हा शेती बरोबरच खूप फायदेशीर आणि टिकाऊ आहे. धन्यवाद.